आरोपी विरुद्ध कलम 279, 337, 338 भादवीनुसार आणि कलम 184, 134/187 मोटार वाहन कायद्यानुसार प्रस्तुतचा खटला चालविण्यात आला आहे. न्यायालयापुढे आलेला तोंडी व कागदोपत्री पुरावा तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता आणि आरोपीचे विधिज्ञ यांच्या युक्तिवादावरून माझेपुढे खालील मुद्दे उपस्थित होतात. ते मुद्दे व त्यावरील निष्कर्ष मी कारण मीमांसेसह खालीलप्रमाणे नोंदवित आहे. परिच्छेद. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की दिनांक 2/12/2014 रोजी दुपारी 14:30 वाजता मौजे पाथरी तालुका येवला येथे महादेव मंदिरासमोरील पाथरी ते येवला जाणारे सार्वजनिक रस्त्यावर आरोपीने त्याच्या ताब्यातील कार क्रमांक MH25R9271 ही हयगईने व निष्काळजीपणाने चालवून अपघात केला व त्यामुळे त्याने भादवी कलम 279 अन्वये गुन्हा केला. सिद्ध केले नाही. 2. अभियोग पक्षाने पुढे असे सिद्ध केले आहे काय की वरील दिवशी वेळी व ठिकाणी आरोपीने त्याचे ताब्यातील वर नमूद कार हयगईने व निष्काळजीपणाने चालवून मेघा आणि माया यांना कारने धडक दिली व जखमी केले आणि त्यामुळे भादवी कलम 337 अन्वये गुन्हा केला. सिद्ध केले नाही. 3. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की वरील दिवशी वेळी व ठिकाणी आरोपीने त्याचे ताब्यातील वर नमूद कार हयगईने व निष्काळजीपणाने चालवून मेघा हिला कारने धडक देऊन गंभीर जखमी केले व त्यामुळे भादवी कलम 338 अन्वये गुन्हा केला. सिद्ध केले नाही. 4. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की वरील दिवशी वेळी व ठिकाणी आरोपी यांनी त्याचे ताब्यातील वर नमूद कार अतिवेगाने व धोकादायक रीतीने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता चालवून मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा केला. सिद्ध केले नाही. परिच्छेद. 5. अभियोग पक्षाने असे सिद्ध केले आहे काय की वरील दिवशी वेळी व ठिकाणी आरोपीने त्याचे ताब्यातील वर नमूद कार अतिवेगाने व धोकादायक रीतीने चालवून जखमींना वैद्यकीय मदत न देता तसेच जवळच्या पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती न देता निघून गेला व त्यामुळे त्याने मोटार वाहन कायदा कलम 134/187 नुसार गुन्हा केला. सिद्ध केले नाही. 6. अंतिम आदेश काय? आरोपीस निर्दोष मुक्त केले. परिच्छेद. कारण मीमांसा मुद्दा क्रमांक 1 ते 5 करिता मुद्दे क्रमांक 1 ते 5 हे एकमेकांशी संलग्न असल्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकत्रितरित्या विवेचनासाठी घेण्यात येत आहेत. परिच्छेद. अभियोग पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हे सिद्ध करण्यासाठी एकूण 4 साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 1. साक्षीदार क्रमांक 1 महेश, घटनास्थळ पंचनाम्यावरील पंच साक्षीदार. 2. साक्षीदार क्रमांक 2 सुरेश, घटनास्थळ पंचनाम्यावरील पंच साक्षीदार. 3. साक्षीदार क्रमांक 3 रीना, फिर्यादी. 4. साक्षीदार क्रमांक 4 रमेश, फिर्यादीचे वडील. या तोंडी पुराव्याशिवाय अभियोग पक्ष फिर्याद निशाणी 17, घटनास्थळ पंचनामा निशाणी 16, जखमी मेघा हिचे वैद्यकीय प्रमाणपत्र निशाणी 22 या कागदोपत्री पुराव्यावर अवलंबून आहे.
आरोपीने त्याचे बचावार्थ कोणताही साक्षीदार तपासलेला नाही. परिच्छेद. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता व आरोपीतर्फे विधिज्ञ यांचा युक्तिवाद मी ऐकून घेतला. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी असा युक्तिवाद केला की प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादीने तिच्या तोंडी पुराव्यात अपघातातील कारचा क्रमांक सांगितलेला आहे. तसेच सदरची कार आरोपी चालवत होता असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे सदरची कार वेगात असल्यामुळे अपघात झाला असे सांगितले आहे. सबब फिर्यादीचा तोंडी पुरावा व फिर्यादीमधील मजकुरावरून आरोपीने हयगयीने व निष्काळजीपणे त्याच्या ताब्यातील कार चालवून अपघात केला. फिर्यादीची मुलगी मेघा हिला गंभीर जखमी केले आणि फिर्यादीची भाची माया हिला जखमी केले हे सिद्ध होते. परिच्छेद. आरोपीतर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की फिर्यादीने जरी कारचा क्रमांक सांगितलेला असला तरीही तिला सदरचा क्रमांक तिच्या वडिलांकडून घरी गेल्यानंतर समजला असे तिने तिच्या सरतपासातच सांगितले आहे. त्याचप्रमाणे उलट तपासात तिला घटनेबाबत काहीही माहिती नाही असे कबूल करत आहे. यावरून आरोपीविरुद्ध संशयापलीकडे जाऊन गुन्हे सिद्ध होत नाहीत. त्यामुळे आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे असा युक्तिवाद आरोपीतर्फे विधिज्ञांनी केला. परिच्छेद. अभियोग पक्षाच्या कथनानुसार दिनांक 2/12/2014 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पाथरी ते येवला रस्त्यावर महादेव मंदिराजवळ फिर्यादीची मुलगी मेघा ही रस्ता ओलांडत असताना आरोपी चालवत असलेल्या कार क्रमांक MH25R 9271 या कारने भर वेगात येऊन त्या दोघींना धडक दिली व त्यांना जखमी केले. परिच्छेद. फिर्यादीने तिच्या तोंडी पुराव्यात असे सांगितले आहे की तिची भाची माया ही फिर्यादीच्या मुलीला घेऊन रस्ता ओलांडत असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाची कार वेगात आली व माया हिला धडक दिली. त्यामुळे मेघाच्या डोक्यात खडा घुसला व ती बेशुद्ध पडली. तिच्या डोक्याला मार लागला व हाताला खरचटले असे सांगितले आहे. तिने पुढे असे सांगितले आहे की ती घरी गेल्यानंतर कारचा क्रमांक व सदरची कार आरोपी चालवत होता ही माहिती तिला वडिलांकडून समजली. फिर्यादीने तिच्या उलट तपासात तिला स्वतःला या घटनेबाबत काहीही माहिती नाही अशी कबुली दिली आहे. तसेच वाहनाचा क्रमांक आठवत नाही, वाहन कोण चालवत होते हे सांगू शकत नाही अशा स्पष्ट कबुली दिलेल्या आहेत. परिच्छेद. फिर्यादीचे वडील साक्षीदार क्रमांक 4 यांनी सुद्धा कोणत्या वाहनामुळे अपघात घडला, वाहन कोण चालवत होते याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही असे सांगितले आहे. साक्षीदार क्रमांक 4 यांना फितूर घोषित करून त्यांचा सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी उलट तपास घेतलेला आहे. एकंदरीत फिर्यादी व तिचे वडील यांच्या तोंडी पुराव्याचा विचार केला असता आरोपी चालवित असलेल्या कारने धडक दिल्यामुळे अपघात घडला व फिर्यादीची मुलगी मेघा आणि माया या दोघीही जखमी झाल्या याबाबत सबळ असा पुरावा अभिलेखावर आलेला नाही. त्यामुळे आरोपीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालविले असे म्हणता येत नाही. त्यामुळे आरोपीविरुद्ध संशयापलीकडे जाऊन गुन्हे सिद्ध होत नाहीत.